सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज भगवान श्री रामचंद्र की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगलमूर्ती मोरया। आता आपण इथपर्यंत आलो आहे की हनुमान परत आलेला आहे आनंदाची बातमी घेऊन। आठवत असेल तुम्हाला, सापडली सीता सापडली असं ओरडत ओरडत तो श्रीरामचंद्रांकडे आलेला आहे। सगळीकडे आनंदाचा जल्लोष झालेला आहे। पुन्हा एकदा त्यांनी गंभीरतेने काम करायला सुरुवात केली। एवढा मोठा समुद्र पार करून जायचं कसं हा विचार होता मनामध्ये, पण काहीच कठीण नव्हतं। श्रीरामांवर संपूर्ण वानर सेनेचं एवढं प्रेम होतं, एवढं जबरदस्त प्रेम होतं। म्हणजे श्रीरामांची कृपा आणि वानर सेनेचं प्रेम। त्यांच्याकडे नल आणि नील हे वास्तुशास्त्रज्ञ होते, वास्तुविशारद, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किती म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे तुम्ही बघा। इतक्या पूर्वी समुद्रावर 100 योजन, त्या दिवशी सांगितलं तुम्हाला 1 योजन म्हणजे 8 मैल, 100 योजन दूर असा पूल पाषाणांनी बांधून काढलेला आहे। नल आणि नील या वास्तुविशारदांच्या साह्याने वानर होते, तरीसुद्धा त्यांना हे माहिती होतं। असा तो लांब पूल आणि 10 योजना रुंद असा पाषाणांचा सेतू समुद्रापासून, समुद्रावरून उत्तर ते दक्षिण समुद्र लंकेपर्यंत असा तो बांधला। आता रावणाची सेना सुद्धा आतुर झालेली आहे, सगळं त्यांच्या कानावर आलेलं आहे। कारण श्रीरामाकडे रावणाने त्यांच्या सैन्याकडे, म्हणजे त्याचे जे दूत आहेत रावणाचे, त्यांना पाठवून बरीच माहिती घेतलेली आणि त्यांना बरंच दूरवरून काय काय ते कळू शकतं। तर आता हा पूल बिल बांधला, सगळं त्यांना माहिती आहे, आतून गुप्तहेरांनी माहिती आणली आहे। आणि लंकेतले लोक विशेषतः त्यांचे हात शिवशिवत आहेत,
आपण कधी एकदा युद्ध करतो. रावणाने तसं वातावरणच जोरदार निर्माण केलेलं आहे. कदाचित त्यांना माहीत नसेल की ह्याच त्यांचा शेवटचा जोर आहे, नंतर सगळं संपून जाणार आहे. आणि आतुरतेने ही वानरसेना त्यांच्या किनाऱ्यावर कधी एकदा पोहोचते अशी ते वाट बघत होते. आता काय झालं, दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या आणि खूप रात्रंदिवस युद्ध झालं. त्याच्यामध्ये काय व्हायचं तर वानरांमध्ये विशेषतः दिवसा जोपर्यंत सूर्य असतो, म्हणजे हे गुपित आहे, जोपर्यंत सूर्याची शक्ती आहे तोपर्यंत ते अनेक पराक्रमाच्या गोष्टी करू शकतात. आणि त्याच्यामुळे या युद्धामध्ये दिवसा वानरसेना दिवसभर वरचढ होत असे आणि राक्षस मात्र त्यांचं सगळं कपटी काम असतं. रात्रीच्या अंधारात वगैरे जास्तीत जास्त कपटं करायची. रात्री त्यांची शक्ती चालायची, मायावी शक्ती, जादू. आता रावणाचा मुलगा तर इंद्रजित हा युद्धामध्ये माहिती आहे तुम्हाला किती त्याच्याकडे कला होत्या. सगळ्या ब्रह्मदेवांकडून त्यांनी अनेक वर मागून घेतले होते आणि त्यांनी इतका भयंकर हल्ला चढवलेला होता. तर तो अस्त्र वेगवेगळ्या दिशांनी फेकत होता, पण अंधार दाटलेला होता. म्हणजे तो अंधार करायचा, माजवायचा अंधार सगळीकडे आणि अदृश्य होऊन लढायचं. हा एक त्याचा विशेष गुण होता इंद्रजिताचा. त्यामुळे त्याच्या जादूटोण्यापुढे हे सगळे हतबल झाले. इतकंच काय, पण प्रतिहल्ला करणं त्यांना तर कठीणच गेलं. पण प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांना ब्रह्मास्त्राचा उपयोग करून त्याच्यात बांधून ठेवलं. आणि सोपं नव्हतं ते. सर्पाकार बाण म्हणजे काय, दिसायला सर्पाचा आकार, पण ते सर्पच आतमध्ये घुसून ते विषच निर्माण करतात. आणि काय आहे, काही पण वस्तू आत घुसली की काय होणार आहे शरीरात, विष नाही का करणार. देहापेक्षा वेगळं मटेरियल आहे ना ते विषच निर्माण करत असतं. तर लक्ष्मण तर बेशुद्ध पडलेला आहे बरं का. आणि लक्ष्मणाला बेशुद्ध झालेलं पाहून तर वानरसेना हतबल झाली. आता काय करावं, हत्यारं त्यांची गळून पडली आणि बेशुद्ध झालेल्या लक्ष्मणाकडे सगळ्यांनी धाव घेतली. आता ते गळबटून गेलेत. ही संधी पाहून राक्षसांनी खूप हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी जांबुवंतांनी रोखून धरलेलं आहे की नीती काय आहे, युद्धाची नीती काय आहे. इकडे शत्रू बेशुद्ध पडलेला असताना त्याला मारणं ही काही युद्धाची नीती आहे का. युद्ध रोखलं, तिथल्या तिथं त्यांना थांबवलं, थोड्या वेळ थांबायचं आहे. हेच फक्त जांबुवान करू शकतो, त्याला युद्धाचा खूप अनुभव आहे. आणि त्यांनी काय केलं, तो खरं म्हणजे इथे यायला उशीर झाला होता, त्यामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. दुसऱ्या एका युद्धात दुसऱ्या एका युद्धामध्ये तो अडकला होता आणि तिथे गुंतल्यामुळे त्याला यायला जरा उशीर झाला. तर सगळे वानर अगदी हतबल झालेले पाहून जांबुवानाने खड्या आवाजात विचारलं, हनुमान हे आहे ना, जिवंत आहे ना, मग तुम्ही काय इतके मेल्यासारखे झालात, हनुमान कुठे. तिथे हनुमान ताबडतोब आला आणि हनुमानाचाही विश्वास गेला होता, कारण तो आता लक्ष्मणाकडे आलेला आहे. लक्ष्मण बेशुद्ध झालेला आहे. आपल्याला न कळणारी ही राक्षसांची मायावी शक्ती, आता काय करावं हे हनुमानाला कळेना आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. जांबुवानाने त्याच्याकडे खड्या नजरेने बघितलं आहे. आता ही वेळ हतबल होण्याची नाही आहे. उठ आणि त्या ह्याच्या पर्वताकडे जा आणि तिथून वनस्पती औषधी घेऊन ये. 4 वनस्पतींची नावं सांगितली आहेत त्याला. आणि त्या औषधी, एक आहे त्यातली मृत मनुष्याला जाग करते, जिवंत करते. एक आहे ती ताजतवानं करते. एक आहे ती पुन्हा अंगात शक्ती आणते. एक वनस्पती सगळे अंगावरचे व्रण नाहीसे करते. एक वनस्पती काय ते अंगात रुतलेली सगळी हे हत्यारं किंवा जे काही बाण बीण आहेत अंगात रुतलेले ते सगळे ती काढून देते.
जांबुवानाला ह्याची खूप गॅरंटी होती. त्याने पाठवलेलं आहे हनुमानाला. तो अतिशय शीघ्रतेने गेला. त्याला तिथे काही सापडेना, कारण वनस्पतींचं त्याला ज्ञान नव्हतं. आणि जांबुवानाला म्हणजे युद्धाचा एवढा अनुभव, आणि सगळ्यात तो वृद्ध आहे, अनुभवीच आहे. म्हणजे सगळ्यात तो अगदी कसलेला आहे. असं म्हणतात ना की काहीच सुचत नाही, असं नाही आहे त्याला. सगळ्यात कसलेला आहे, कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल आहे तो, एकदम मनाने एकदम शांत. त्याने काय केलं, त्याला माहिती होतं हे वनस्पती एकदा इथे आल्या की संपलं काम. आपला जय जयकार आहे, सगळे शक्तीनिशी उठून उभे राहतील. कितीतरी वानरगण सुद्धा खलास झाले होते त्या युद्धात, इतकी ती इंद्रजिताची शक्ती. आणि मग काय झालं शेवटी की त्यांनी काय केलं माहिती आहे, जांबुवानाने खच पडला होता तिथे, खच सगळ्या अमृत व्यक्तींचा. त्याच्यात राक्षसही होते आणि त्याच्यात वानरही होते. ताबडतोब वानर, सगळे वानरांच्या ह्याचा ढीक केला एका बाजूला, आणि राक्षसांची मात्र शवं त्यांनी समुद्रात भराभरा फेकून दिली, कारण राक्षस जिवंत झालेले नको आहेत. इतका जांबुवान एकदम तडफदार आणि अतिशय हुशार होता, तीक्ष्ण बुद्धीचा होता. त्याच्यामुळे हे सगळं वाचलेलं आहे. हनुमान गेला आणि ताबडतोब आला. त्याला काही केलं कळेना, आणि अतिशय कठीण काळ होता. म्हणजे जर थोडा उशीर झाला असता तर बेशुद्धीतून कायमची शुद्धी जाण्याचं लक्ष्मणाचं हे होतं, लक्षण होतं. म्हणून लवकरात लवकर यायचं होतं. संपूर्ण तो पर्वतच उचलून घेऊन आला की आता काही वनस्पती बराबर सापडत नाही, काय आपल्याला ज्ञान नाही आहे. आणि जांबुवानाने सांगितलं तशा काही वनस्पती मला दिसत नाही, तिथे गेल्यावर जांबुवानच काय ते बघून घेईल. त्याने पर्वत उचलला आणि तो इथे आणल्यावर नुसत्या त्या वासाने लक्ष्मण हालचाल करायला लागला. श्रीराम जागृत झाले, आणि श्रीरामांची परिस्थिती त्या मानाने बरी होती. ते शुद्धीवर होते असं म्हणतात काही कथांमध्ये, असं काही कथांमध्ये तसं, त्यात फारसा फरक पडत नाही. पण लक्ष्मण मात्र पूर्णपणे बेशुद्ध झाला होता. आणि मग तिथे पाहिलं तर नुसता हा पर्वत तिथे आणलेला आहे, सुगंधित इतक्या वनस्पतींच्या, नुसती ती हुंगायची, अजून हुंगली नाही आहे लक्ष्मणाने ती वनस्पती. पण तरीसुद्धा तो जागृत झाला, उठून उभा राहायला, हालचाल करायला लागला. आणि हळूहळू श्रीरामांच्या आणि लक्ष्मणाच्या देहामधले, शरीरामधले सगळे बाणही हळूहळू गळून पडले. इतका त्या वनस्पतींचा प्रभाव होता. इकडे त्या वानरसेनेच्या डिगाजवळ तो पर्वत आणला गेला. सगळे वानर मृत झालेले उठून उभे आणि आनंद. तर मग आता हनुमानाने वाट करून दिली. पुन्हा ताबडतोब तो पर्वत जिथे होता जसाच्या तसा उखडला होता, नाही उखडला होता कळणारही नाही. ही ताकद जी हनुमानाच्या अंगात आहे ती कुणाच्याही अंगात नव्हती बरं का. हे सगळ्या काय आहेत माहिती आहे का, सिद्धी आहेत. वेळेवर उखडायचं आणि वेळेवर जसं होतं तसं तिथे तसंच्या तसं पुन्हा कधीही कोणीही तो पर्वत उखडू शकणार नाही आहे. तर त्यांनी परत तो पर्वत जागच्या जागी नेऊन ठेवलेला आहे. आणि ते झाल्यानंतर काय झालं, तो परत आलेला आहे. सगळे अगदी स्वयंस्फूर्तीने लढायला तयार झालेले आहेत. परंतु इथे मात्र आता हनुमान इशारा करतोय, आता काही जास्त कोणाचं काम नाही आहे. तर आपण काय करायला पाहिजे, आता सगळे प्रमुख जे राक्षसवीर होते ते पूर्णपणे खतम झालेले आहेत. समुद्रात ती फेकून दिलेली आहेत त्यांची शवं. त्याच्यामुळे आता शक्यता नाही तर पुन्हा जिवंत होण्याची. हे सगळं जांबुवानाने केलेलं आहे. शत्रूच्या शवांना हात कशाला लावायचा वगैरे काही नाही, तिथे काहीही विचार नाही आहे त्याचा. आणि ते झाल्यानंतर हनुमानाने दृष्टीनेच दाखवून दिलं की आता आपलं काम कमी आहे, आपण श्रीरामांच्या मागे उभं राहायचं आहे. आता प्रमुख युद्ध होऊ दे आणि श्रीरामांना त्याच्यात पुरुषार्थ गाजवू दे. आपण श्रीरामांच्या बरोबरीने लढायचं आहे. तर आता सुरुवात झालेली आहे रावणाचं आणि श्रीरामांचं युद्ध डायरेक्ट.
आणि अतिशय तुंबळ युद्ध, तेही काही साधं युद्ध नाही, दोघंही अतिशय पराक्रमी आहेत. म्हणजे अक्षरशः सगळे देव आकाशामध्ये, तिथे बृहस्पतीसुद्धा वाचलेले नाहीत का ब्रह्मदेवसुद्धा वाचलेले नाहीत, सगळे देव आकाशामध्ये येऊन वाचून बसलेले आहेत, आश्चर्य करतात. अरे रावणसुद्धा काय, किती त्याची शक्ती आणि काय, म्हणजे आपण जसं बुद्धिबळाचा डाव आचंबतेने बघतो ना, अचंबा करून, आश्चर्य करून, की अरे याने इतकं छान खेळलं, अरे हा सुद्धा एवढं छान खेळतो, असं ते पाहत होते. कारण काय आहे माहिती का, पुलस्त्याचा मुलगा आहे ना रावण, तर पुलस्त्य ब्रह्मदेवाचाच पुत्र आहे. म्हणजे आपणच सगळं निर्माण केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना काही त्याच्यात फरक नाही आहे. पण जो दुष्टपणा केलं ब्रह्मदेवाने निर्माण, पण जो दुर्जन आहे त्याला सज्जनाने मारलंच पाहिजे. हा त्याच्यात हे विवेक आहे, नीती आहे ही. तर आता दोघांचंही अतिशय कौतुकाने ते युद्ध पाहतायत सगळे देव. इतकी दोघांची पराक्रमाची शक्ती म्हणजे दिसून येते, अवर्णनीय युद्ध आहे. म्हणजे हा खेळ देवांना पाहायला अतिशय इंटरेस्ट आलेला आहे. आता असं करता करता श्रीरामांनी एक बाण उचलला शेवटी आणि रावणाला मारलेला आहे. त्याच्या नाभीवरती तो बाण बसल्यामुळे सगळं म्हणजे हे गुपित आहे ना, शेवटी विभीषणाने सांगितलेलं आहे श्रीरामांना जाऊन. त्यामुळे त्यांच्या बाजूने दैव आहे आणि विशिष्ट जागी बाण बसल्यामुळे त्याची 10च्या 10 जी तोंड होती, 10 शिरं, ती एका बाणात खलास झालेली आहेत. बस. आणि हे झालं. लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केलं, नंतर श्रीरामांनी रावणाला ठार केलं. लक्ष्मण आणि इंद्रजिताचं युद्ध झाल्यानंतर मात्र हे थोडेसे सगळे बाजूला सरसावले. श्रीरामांना पुढे येऊ दिलं, कारण त्यांचाच प्रश्न होता मुख्यतः की उद्या इतिहास श्रीरामांच्याच नावाने व्हायला पाहिजे, नाहीतर काय पहिल्या खेपेत सीतेला उचलून हनुमान आणू शकला असता ना, युद्ध न होता. ते नको होतं ना. मग शेवटी काय असतं की तथ्य काय आहे, तथ्य कशात आहे हेच महत्त्वाचं असतं. शेवटी सगळ्याचं मुख्यत्वे आपल्याला काय हवं आहे. आणि खरोखरीच असं असतं, प्रत्येक घटना जी घडते ना, त्या घटनेत आपण म्हणतो तेवढं महत्त्व नाही. अरे मला असं झालं तसं झालं, त्यातनं नाही आहे, त्यातनं आपण कसे तयार होतो याला जास्त महत्त्व आहे. म्हणजे काय परिणाम झाला आपल्या जीवनावर, किती चांगला परिणाम झाला अडीअडचणीतनं जाऊन, याला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे त्या घटनेला महत्त्व नाही आहे. आणि म्हणून श्रीरामांनी आणि रावणाने युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये रावण आता मृत्युमुखी पडला आहे. आता तिकडे काय झालं आहे नेमकं, तिकडे असं झालं आहे, ठरल्याप्रमाणे विभीषण राजा होणार. ती वानर सेना, ती जी राक्षस सेना आहे लंकेतली, ते दिलखुलास आनंद व्यक्त करतात. का, सगळे जरी आनंद दाखवत होते, सगळे जरी शूरपणा दाखवत होते, म्हणजे काहीच तर राक्षस शिल्लक राहिलेले आहेत, पण तरीसुद्धा तर ते केवळ रावणाच्या भीतीमुळे, म्हणजे त्यांचं क्षण जीवनाचा भीतीदायकच होता, अत्यंत त्याचा दरारा होता आणि धाक होता. त्याच्यामुळे ते आनंद काय व्यक्त करतायत, नवीन राजा आम्हाला कधी मिळणार आहे आणि तो किती सौम्य आहे. आणि इकडे श्रीरामांना आता 2 गोष्टींचा धाक लागलेला आहे की आपण कधी सीतेला लंकेतून सोडवतोय, लंकेतून तिला मोकळी करायची आहे. हा एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता भरताला दिलेला जो काळ आहे, वनवासाचा 14 वर्ष वनवासाचा काळ, तो आता संपत आला आहे. आणि भरताने सांगितलेलं आहे की इतकी कठीण गोष्ट, चित्रकूट पर्वतावर भरताने सांगितलेलं आहे की नाही, इतकी कठीण गोष्ट तुम्ही मला करायला लावता आहात की तुम्ही त्या अयोध्येच्या गादीवर न बसता मला करायला लावता आहात ते राज्य. तुमच्या पादुका ठेवून मी खुशाल 14 वर्ष तुमची वाट पाहिली. 14 वर्षाचा काळ संपला.
एक दिवस सुद्धा वाट पाहणार नाही, मी प्राणत्याग करीन. श्रीरामांच्या मनात हे शब्द घोळतायत की तो वचनाला जागेल आणि आपल्याला कठीण होईल. आपल्यावर इतका प्रेम करणारा हा जो भाऊ आहे आपला, त्याचं हे असं नायनाट व्हायला नको आहे. हां, माझ्या वनवासामुळे, मी वनवासात आल्यामुळे आधी वडील मृत्युमुखी पडलेत, पण केवळ त्यांची आज्ञा म्हणून मी इथे आलो आहे. आता माझ्यामुळे भरताचं काही बरं वाईट होऊ नये. या विवंचने तिकडे तो आहे आणि इकडे राक्षस सेना खुश आहे. आता ठरल्याप्रमाणे ह्याचा विभीषणाचा अभिषेक झाला. लक्ष्मणाच्या हाताने विभीषणाचा अभिषेक केलेला आहे. हे बघा, फक्त रामांना वनवासाचे नियम कडकपणे लागू आहेत. त्यांना श्रीरामाला वनवास हा जो त्या ह्यातला हे आहे, त्याचं जे दशरथाचं वाक्य आहे किंवा कैकेयीचं वाक्य, श्रीरामाला वनवास आणि भरताला राज्य, यात फक्त श्रीरामाचं नाव आहे. त्यामुळे लंकेत लक्ष्मण जाऊ शकतो आणि मानाने विभीषणाला लक्ष्मणाच्या हस्ते. श्रीरामाने सांगितलं ही माझीच इच्छा आहे, पण मी कुठे नगरामध्ये जात नाही, मी वनात राहतो वडिलांच्या आज्ञेमुळे, आणि म्हणून लक्ष्मणाच्या हाताने त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. हनुमंताला सांगितलं पुढचं कार्य तू कर आता आणि सीतेला लंकेतून घेऊन ये, मला जाणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे तू सीतेला घेऊन ये. हनुमान ताबडतोब पळाला. पळतानाच त्याला थांबवलं आणि म्हणाले, तुला हे माहिती नाही आहे का गोष्ट, सांगावी लागते का? आता तिथला शत्रू नाही आहे आपला लंकेतला राजा. हा रावण होता तेव्हा तू त्याला छळायसाठी त्याला न विचारता लंकेत गेलास, पण आता विभीषण राजा आहे, त्याला मान दे, त्याची परवानगी माग आणि मग अशोक वाटिकेत जा सीतेकडे. तसं केलं त्यांनी आणि श्रीराम अशा मनाचे आहेत. अतिशय हनुमानाच्या डोळ्यातनं अश्रू आले. कोणत्याही समयी ते अगतिक झाले नाहीत किंवा अतिशय चंचल झालेले नाहीत किंवा काहीही, म्हणजे ती आता झालं, आता सगळं कधी एकदा सीतेला भेटतो असं झालेलं नाही. अगदी स्थिर मनाने, स्थिर चित्ताने ते राहतात. आणि अतिशय याचं कौतुक आहे. हनुमान गेलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर मग सगळेजण राक्षस तर विजय साजरा करत होते आणि हनुमान सीतेच्या दिशेने चालू लागलेला आहे. मग नंतर तिथे जायला लागल्यावर आता त्याला वेगळंच दृश्य दिलं. तुम्हाला माहिती 700 राक्षसिणी होत्या सीतेच्या आजूबाजूला अशोक वाटिकेमध्ये. 700 राक्षसिणी तिथे तशाच होत्या आणि हनुमान आता सीतेकडे येतोय मोठ्या रुबावात विभीषणाची आज्ञा घेऊन. तर तो आल्यावर सगळ्या राक्षसिणी उठून सीतेपासून 2 कोस लांब गेल्या. म्हणजे बघा काय हे दृश्य. आधी एकतर त्याची भीती त्यांना की यांनी लंका जाळली होती सगळी, नको नको करून सोडलं होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजा आपला आता वेगळा आहे, आता रावणाच्या आज्ञेने नाही वागायचं आहे त्यांना. ही महत्त्वाची गोष्ट आहे. रावणाच्या धाकात त्या असल्यामुळे त्या सगळ्यांना अडवत होत्या. तो दूर गेला, अतिशय हसत हसतच हनुमान गेलाय सीतेकडे. तिला बातमी सांगितली आहे रावणाचा वध झालेला आहे तुझ्या शत्रूचा आणि तुझ्या पतीने तो केलेला आहे. श्रीराम विजयी आहेत आणि ते आता तुझी वाट पाहत आहेत असं तिला सांगितलं. आता जाण्यापूर्वी तिला असं विचारलं की काय म्हणजे हे जे ज्या राक्षसिणी आहेत यांनी तुझा इतके वर्ष खूप छळ केला, आता मला तू सांग मी यांना कसा मारू, त्यांना अग्नीत घालू का त्यांना माझ्या नख्यांनी भुसकून एकेकीला मारू, त्यांना मी कसा मारू हे फक्त तू सांग, का त्यांना दगडांनी ठेचून मारू. लंकेत इथं आल्यापासून ते तुला छळ करतात आणि तुला ठार मारण्याची धमकी देत आहेत सारखी, त्यांना मला ठार करायचं आहे. मग त्यांना कशाने बुक्क्या लाथांनी मारू, का गदेचा प्रहार करू, का अग्नीत जाळून टाकू, का समुद्रात फेकून देऊ. तेव्हा सीतेने सांगितलं तू यांना मारू नकोस, हसून सांगितलं तिने, कारण
हे बघ, आपल्या स्वामीचं, जे सेवक आपल्या स्वामीच्या आदेशाचं पालन करतात त्यांची ती काय चूक आहे? त्यांची चूक आहे असा आदेश पालन करण्याची, का स्वामीची चूक आहे असा आदेश देण्याची? आता त्या राक्षसिणींना माझे हाल करण्याशिवाय पर्याय नव्हता काही. म्हणजे मनुष्य काही कृत्य करतो ना, एखादं कृत्य करण्या वाचून त्याला पर्यायच नसतो. तसं त्यांचं झालेलं आहे. तू दुसरी बाजू बघ ना, त्यांनी ते केलं नसतं तर त्या नष्ट झाल्या असत्या. त्या नष्ट झाल्यावर मी पण नष्ट झाले असते. राक्षसिणी म्हणजे काय? रावणाच्या आणि माझ्यामधलं दुवाचे असं समज. त्या मला छळत राहिल्यामुळे रावणाची इच्छा पूर्ण झाली आणि तो कधी माझ्यापर्यंत जास्त येऊ शकला नाही. फक्त राक्षसिणींना सांगायचा की माझे हाल कर. त्यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली होती माझ्या हाल अपेष्टांची. त्यामुळे काय आहे माहिती का, या सगळ्याचा परिणाम, सगळा कशाचा परिणाम आहे? माझ्या गतजन्मीची जी माझी कर्माची फळं आहेत ना, त्याचा परिणाम आहे हा. बाकी कोणाला मोठेपणा कोणाला दोष देण्यात अर्थ नाही आहे. आणि अक्षरशः कुणी कधीही चूक केली तर त्याला क्षमा करणं हा या जीवनातलं सगळ्यात मोठं पुण्य आहे. सगळ्यात मोठं पुण्य, सगळ्यात मोठेपणा आहे हा. मग तिने एक गोष्ट सीतेने सांगायला सुरुवात केली हनुमानाला, की एकदा काय झालं म्हणे, एक पारधी होता आणि तो जंगलात गेला. अचानक आता समोर वाघ, तो वाघ आपल्यावर हल्ला करणार. जीव वाचवण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला तो. भराभर वाघाला चढता येत नाही. जीवाच्या आकांताने झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. आता काही खरं नाही वाघासमोर. आणि तिथे पोहोचला, सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी की आता आपण वाचलो, वाघाला काही इथे येता येत नाही. बघावं तर काय झालं माहिती आहे? बघावं तर त्याच्या लक्षात आलं, फसफस काहीतरी आवाज आला फांदीचा. आपल्या शेजारी काहीतरी मोठा प्राणी बसलेला आहे. तो खरं म्हणजे जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला, सीता म्हणते, आणि त्याच्या लक्षातच नाही आलं तिथे कोण आहे. तिथे झाडावर नेहमीच एक अस्वल राहत होतं बरं का. आता ते नेमकं त्याच्याच फांदीवर होतं, पण फांदी मोठी होती. खूप मोठ्या फांद्या असतात जंगलात. आता अस्वलाला शेजारी बसलेलं बघितलं. आत्तापर्यंत तो जरा शांत झाला होता की वाघाच्या तावडीतनं सुटलो. अस्वलाला शेजारी बसलेलं बघितलं आणि तो थरथर कापायला लागला. क्षणभर आता काय करावं, खाली उडी टाकावी, जी धूम ठोकावी वाघाच्या लक्षात येण्याच्या आत, त्याच्या विरुद्ध दिशेने. पण खाली वाघ हा जबडा उघडून बसलेला आहे. काय करायचं म्हणजे त्यांनी पकडलं तर काय करायचं, काय करावं काही त्याला कळेना. आणि शेवटी त्यांनी तिथल्या तिथे बसून अस्वलाकडे पाहून हात जोडले आणि अक्षरशः त्याला आपल्या जीवनाची भीक मागितली की तू मला काही करू नकोस रे, मी तुला भीक मागतो, मला जिवंत ठेव. आश्चर्य असं की अस्वलाला त्याची दया आली आणि थोडासा तो बाजूला सरकून बसला, हा घाबरतोय म्हणून. नाहीतर काय, त्यांनी तो तिथेच बसला असता आणि सांगितलं असतं की मी घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही. अस्वलाची प्रतिक्रिया पाहिली आणि त्याने काय सांगितलं, आता वाघ जो खाली आहे तो हुशार आहे. वाघाने अस्वलाला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला की वाघ म्हणतो अस्वल माझा मित्र आहे असं समजून अस्वलाला सांगितलं, या तुझ्या शेजारी बसलेल्या माणसाला खाली फेक, धक्का देऊन खाली फेक, तुझ्या जवळ आहे ना तो. पण अस्वलाने त्याला नकार दिला. खूप वाघ त्याला सांगत होता, खूप प्रयत्न केला,
त्यांनी सांगितलं, वाघाने म्हणे जंगलातला हा शत्रू आहे सगळ्या प्राण्यांचा, तुलाही तो मारेल मलाही मारेल, त्याला कधी दाखवू नाही दया मनुष्याला. पण अस्वल कसं आहे माहिती का, अतिशय तत्वनिष्ठ आहे ते. त्यांनी वाघाचं काही ऐकलं नाही आणि शेवटी वाघाने नाद सोडला. तो झाडाखाली वाट बघत बसला. थोड्या वेळाने अस्वलाला झोप लागली. आता काहीच करायचं नाही आहे. वाघ बसलाय खाली, तो काही वर येऊ शकत नाही आणि शिकारी बसलाय माझ्या बाजूला. शिकारी मात्र टक्क जागा, कारण काय, त्याला वाघाची भीती वाटत होती सारखी की हा काय करेल आणि मी जर झोपलो तर मी पडीन, अस्वलासारखं दाबून बसणार नाही आहे. मग काही तासांनी शिकारी जागा आहे. आता शिकाऱ्याला वाघाने आपलंसं केलं. म्हटलं तो माझा मित्र आहे आणि त्याला इशारा केला की झोपलेल्या अस्वलाला खाली ढकलून दे. आणि वाघाने त्याला वचन दिलं की तू असं कर, तू असं कर, त्याला ढकलून दे, मला भूक लागली आहे, मी अस्वलाला खातो आणि तुला सोडून देतो. आता बघा, मनुष्य तो मनुष्यच. काहीही विचार न करता त्या माणसाने, शिकाऱ्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ह्याला वाघ खात बसेल आणि मग मी निघून जाईल म्हणून त्यांनी अस्वलाला हाताच्या झटक्याने ढकललं. पण अस्वलाची पकड खूप असते. तो खालच्या फांदीवर येऊन बसला आरामात. खूप उंच होता, झाडाच्या शेंड्यावर होता, तिथून खालच्या फांदीवर येऊन बसला. आणि मग आता अस्वल आहे ना, खाली आल्यामुळे पुन्हा तो आपल्या जागी जाऊन बसायला लागला थोड्या वेळाने की मी काही खाली येणार नाहीये, तू आपला तुझा निघून जा. तर तो पुन्हा शिकाऱ्याच्या बाजूला येऊन बसला. आता शिकारी घाबरायला लागला, थरथर थरथर. आता मी याला पाडत होतो, आता हा मला काय करतो, हा मला ढकलायला किती वेळ लागणार आहे. माणसाला पुढचं मागचं विचार नसतो. आणि मग काय झालं, आता वाघाने अस्वलाला सांगितलं की त्यांनी त्या शिकाऱ्याने तुझा हे केलाय, विश्वासघात केलाय, तर तू त्याला खाली पाड. हां, शिकारी आता घाबरलेला आहे. हां, तर अस्वलाने परत एकदा फांदीवर बसला तो व्यवस्थित आणि वाघाला सांगितलं, चांगला जो प्राणी असतो, कोणी असो, मनुष्य प्राणी असो, ह्याचा जंगली प्राणी असो, कोणी असो, तो जर चांगला प्राणी असेल, विचारपूर्वक वागणारा, तर तो कोणत्याही परिस्थितीत आपला शब्द सोडत नाही. आणि कितीही कोणीही वाईट वागलं तरी तो वाईट वागत नाही. जो आश्रित असतो, माझ्यापेक्षा हा मनुष्य जो आहे तो कमी शक्तीचा आहे, त्याने माझा आश्रय घेतलेला आहे. म्हणजे तो अस्वलसुद्धा गेल्या जन्मी काय असेल बघा तुम्ही, आणि त्याने माझा आश्रय घेतलेला आहे, तर मी त्याला असा विश्वासघात कसा करू. ज्यावेळी त्याने माझी मस्करी केली तेव्हा मी त्याचा आश्रय नव्हता घेतलेला, मी त्याच्यापेक्षा अजून शूर आहे, त्यामुळे मला त्याचा राग नाही. पण त्याने जर माझा आश्रय घेतला आहे तर मी त्याचा विश्वासघात कसा करू. आणि कधीही चांगुलपणा शक्यतो सोडू नये, असं सीतेने हनुमानाला ही गोष्ट सांगितली आहे. आपल्यासारखा म्हणजे अस्वल हा प्राणी असून त्याने हे सोडलं नाही चांगलं वागणं, तर आपल्यासारखा मनुष्य प्राण्याला क्षमा करणं हे अशक्य आहे का. हां, हे आपल्यावर अवलंबून आहेत. आता रावण नाही म्हणजे त्यांना आपलाच धाक आहे की आपण हिचे एवढे हाल केले, घावरलेले आहेत त्या राक्षसीने. अशा अवस्थेत ज्यांनी आता आपला आश्रय घेतलाय त्यांच्याशी वाईट वागायचं आहे का. तुला तर सगळी कारणं कळली आहेत. त्या रावणाच्या धाकाने त्यांनी माझा छळ केला. दुसरं कारण माझं गतजन्माचं कर्माचं फळ. आणि तिसरं कारण आज त्या आपल्याला आश्रित आहेत, सगळे घाबरलेले आहेत. मला छळलं आणि त्यांना वाटायला लागलं आता हिचंच राज्य म्हणजे आपल्यालाही नष्ट करणार की काय. अशा वेळी त्यांचा विश्वासघात करणं हे योग्य आहे का तू सांग. आपण तर माणसं आहोत.
आपण माणसं आहोत, ते तर अस्वल होतं, काहीतरी ते शिकायला पाहिजे. हनुमानाच्या डोळ्यातनं आता अश्रुधारा व्हायला लागल्यात. सीतामाईंचे उच्च विचार, म्हणजे किती उच्च विचार, तो अतिशय भारावून गेला. आणि त्याने विचार केला की सीतामाई खूप संवेदनशील आहेत, खूप संवेदनशील आहे. प्रत्येकाच्या मनातली संवेदना त्यांना कळते. आणि खूप लोकांना त्यांनी दया दाखवली. आणि मग नंतर सगळे सीतामाई आणि प्रभू श्रीराम एकमेकांना भेटले. आता रामापुढे एकच उद्दिष्ट होतं, भरताला गाठायचं होतं. जीव मुठीत घेऊन तो निघाला होता. विभीषणाला त्यांनी हे मागितलं, काय ते विमान, पुष्पक विमान मागितलं आणि अतिशय घाई केली. नाही तर हा भरत, म्हणजे त्यांच्या मनात होतं की हा भरत अग्नीमध्ये उडी टाकेल, मला आता ताबडतोब गेलं पाहिजे. त्यांनी अतिशय घाई केली. आणि मग गेली 14 वर्ष गेली 14 वर्ष आपण हा कसा जळजळीत काळ काढलाय. ज्या श्रीरामावर आपलं इतकं प्रेम, इतकं बंधुप्रेम, म्हणजे भरताचं जे प्रेम आहे ते जगात कुठेही नाही, कुठेही नाही. लक्ष्मणाचं प्रेम आहे, पण त्याला सहवास श्रीरामांचं मिळालेला आहे. त्याच्यामुळे तो पूर्णपणे मनसोक्त त्यांनी श्रीरामांच्या अस्तित्वाचा अनुभव घेतलेला आहे आणि आनंद लुटला आहे. पण इतकं प्रेम, प्रत्येकाला भरभरून श्रीरामांच्या सहवासात राहावंसं वाटतं, हनुमानाला राहावंसं वाटतं. मग भरताला नव्हतं का वाटत, पण त्याला एक कर्तव्य कठोरता म्हणून त्याला इथे राहावं लागलेलं आहे. काय तो अतिशय होरपळून निघाला असेल. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या भावाला राज्य द्यायला पाहिजे. माझ्या मनात तसा भाव नसताना माझ्या मातेनी असावर मागून घेतल्यामुळे हे अतिशय वाईट घडलेलं आहे आणि कलंकित आहे सगळं कुळ. ही मातासुद्धा अतिशय दुष्ट आहे, वाईट आहे. हे एवढं सगळं मनाविरुद्ध झाल्यावर असा 14 वर्षाचा काळ भरताच्या डोळ्यासमोरून जात होता सगळा. आणि तो असा सगळा विचार करत असताना त्याने ठरवलं होतं, काहीच दिवस राहिलेत आता सीता पेटवायची. आणि सगळीकडे नुसता हाहाकार सगळ्यांना आहे. त्याच्या मनातलं कळलं होतं. शत्रुघ्न आणि इतर सगळे अयोध्यावासी यांच्या मनात एकच विचार चालला होता की आता याला अग्नीपासून कसं वाचवायचं. जसजसा वेळ जायला लागला तसा आणखीन भरत व्याकुळ व्हायला लागला. त्याच्या व्याकुळ होण्याने सगळे आणखीनच व्याकुळ झाले. तेवढ्यात हनुमानाला पुढे पाठवलेलंच होतं श्रीरामांनी. आणि तो ज्या झाडाखाली बसून श्रीरामांची काही घटका, काही पळं राहिलेली आहेत, आता जर श्रीराम आले नाहीत तर मी अग्नीत प्रवेश करणार म्हणून तो वाट बघत होता. कारण दिलेला शब्द पाळणं हे सत्ययुगाचं वैशिष्ट्य बरं का. कोणी उगीच बोलत नाही वाटेल ते. जे शब्द तोंडातून काढतात ते अगदी मार्मिक असतात. 14 वर्ष लोटल्यावर सुद्धा ते आपलं मी उगीच तुला घाबरवायला बोललो होतो कारण तू वेळेवर यावंस असं नाही आहे. लढत लोंबकळत नाही आहे, येड्या गबाळ्याचं काम नाही आहे ते. जो शब्द काढतील तो प्रखर, अतिशय प्रखर, तो कुठेही मागे हटणार नव्हता. आणि नेमकं काय झालं, हनुमानाला श्रीरामांनी पुढे पाठवलं होतं. कारण काय आहे की वाटेत अनेकांना शब्द दिले होते, अनेक ऋषीमुनींचे ते आशीर्वाद घेऊन, अनेक मुनींकडनं शस्त्रास्त्र घेऊन, इंद्राची ब्रह्मदेवाची अशी शस्त्रास्त्र घेऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊन ते पुढे गेले होते, मार्गदर्शन घेऊन पुढे गेले होते. अनेक राक्षसांचा त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी संहार केला होता. त्यांना भेटणं येताना हे श्रीरामांना थोडं थोडं तरी भेटणं आवश्यक होतं. म्हणजे सगळ्यात ते इतके अगदी बांधून होते या कर्मांमध्ये. त्यांनी हनुमानाला पाठवलं. आणि आता ज्या झाडाखाली भरत श्रीरामाची काकुळतेने वाट पाहतो आहे, तिथे त्याच झाडावर आता हनुमान येऊन बसलेला आहे. आणि शत्रुघ्न इकडे मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाचा निर्णय घेतोय की या अग्नीमध्ये हे उडी घेण्यापासून भरताला कसं वाचवायचं. आता प्रभू श्रीरामन येत असल्याचा निरोप भरताला द्यायचा आहे, पण नुसता निरोप दिला तर तो वाद घालेल, काहीतरी बडबडतोयस, तू कोण आहेस, अजून तर मला श्रीराम दिसत नाही. कारण तो उतावीळ झालेला आहे ना, तो ऐकणार नाही. त्यांनी स्वतःला संपवण्याची पूर्वतयारी ठेवलेली आहे, माहिती का. आणि
आता हनुमानाचं वैशिष्ट्य काय काय केलं असेल त्यांनी. असंच तो एकदा पूर्वी ज्या झाडाखाली सीतामाई बसली होती त्या झाडावर तो बसला होता आणि त्यांनी काय सुरुवात केली, म्हणजे काय सांगायचं यांना, नेमका मी कोण आहे हे कसं कळेल यांना. कोणीतरी आयऱ्या गायऱ्या नाही आहे तर मी श्रीरामांचं सेवक आहे, पण हे सांगून शब्दांनी कुणाचाच विश्वास कुणावरच बसणं शक्य नाही आहे. तू कोण, तू फसवतोयस का काय असं. त्याच्यामुळे झालं काय की त्यांनी सीतामाईला जसं झाडावरून रामायण ऐकवलं होतं, रामचरित्र ऐकवलं होतं, कुठपर्यंत राम लंकेत आलेले आहेत आणि आता युद्ध चालू झालेलं आहे. हां, सीतामाईला नेण्यासाठी हे युद्ध आणि रावणाचा पराभव केला इथपर्यंत त्यांनी ते हे गुणगान ऐकवलेलं होतं. त्याचप्रमाणे आता त्यांनी त्या झाडावर बसून रामगान रामचरित्राचं गान करायला सुरुवात केली. रामाच्या चरित्रातला प्रत्येक प्रसंग तो गाऊ लागला मधुर आवाजात आणि तो गात असताना आता तो ह्याच्यामध्ये अग्नीमध्ये उडी घेण्याचा विचार सोडून दिला आहे आता भरताने आणि हळूहळू त्याची सगळी गात्र सैल झाली आहेत आणि तो अगदी ऐकतो आहे, मन मुराद ऐकतो आहे, अतिशय त्याच्यात मग्न होऊन तो ऐकतोय. त्याला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि काय झालं तर तिथे तो ते सगळं ऐकायला लागला. श्रीराम आता कुठपर्यंत आले आहेत तर आता भरताला भेटण्यासाठी ते काही वेळातच अयोध्येला येणार आहेत इथपर्यंतचं गान त्यांनी केलं बरं का. आणि तो हे सगळं ऐकत होता. माहिती आहे अजून एक असंच प्रसंग आहे की समुद्रकाठी यांना इतका प्रश्न पडला होता की म्हणजे हा एवढा मोठा समुद्र, सीता कुठे, आता सीता कुठे हेही कळत नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे अंगद वगैरे काय म्हणाले की आता आम्ही प्रायोपवेशन करतो, म्हणजे आता कुणालाच तोंड दाखवण्याची आमची ऐपत नाही तर आम्ही इथेच जीव देतो, म्हणजे मृत्यू करून घेतो. पण श्रीरामांचं काय, मग त्यांच्या आयुष्यात काहीच राहणार नाही, सीता परत येऊ शकणार नाही. अशा वेळी हनुमान झाडावर बसून तिथेही त्यांनी श्रीरामांच्या जीवनाचं तिथपर्यंतचं गानच केलेलं आहे. तेवढ्यात तिथे संपाती येतो माहिती आहे आणि संपाती ताबडतोब पुढचा मार्ग दाखवतो की सीता नेमकी कुठे. त्यांचा हा एवढा मोठा प्रश्न सोडवतो. म्हणजे हनुमानाची किती जबरदस्त भक्ती आहे हे आपल्याला ह्याच्यावरून दिसून येतं की श्रीरामांचं नुसतं जपच नाही हो, श्रीरामांचं गुणगान, चरित्राचं गुणगान, ते किती त्यागी आहेत, किती संयमी आहेत याचं गुणगान त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग हनुमान गातोय. अंतरंगातून त्याच्या अतिशय आनंद होतोय. त्याला 3 वेळा हे गायला मिळालं. आणि मग नंतर काय झालं, सीतामाई सुद्धा असंच आयुष्य संपवायचं विचारत होती आणि हे श्रीरामांचं गुणगान ऐकून तिचाही जीव वाचला. त्यांच्या घरामध्ये असं अनेकांचे प्राण, आता लक्ष्मणाचा प्राण कसा वाचवला वनस्पती आणून, म्हणजे हनुमानाने सगळ्यांचे प्राण वाचवायला खूप मदत केलेली आहे. रामकथा गायला सुरुवात करायची, प्रत्येकाला त्यांनी संकटातून सोडवलेलं आहे. आणि आता भरताला त्यांनी हळूच खाली येऊन नम्रपणाने नमस्कार केला आणि प्रभू श्रीराम आता काही वेळातच येतात तुझ्यासमोर असं त्यांना सांगितलं. भरत आता खूपच शांत झालेला आहे. आता काय झालं की झालं त्यांची भेटी झाल्या, सगळं झालं. आता भरताने सांगितलं आता राज्य ग्रहण करा. श्रीरामांचा राज्याभिषेक झाला आणि नंतर श्रीरामांचा राज्याभिषेक झाल्यानंतर यांनी असं ठरवलं, श्रीराम आणि सीतामाई यांनी असं ठरवलं की आपण आत्तापर्यंत वनवासात होतो, आता इथे सगळेजण आलेले आहेत बरं का हे बघायसाठी. विभीषण, त्याचे 4 हे काय मंत्री, प्रमुख मंत्री, त्याच्यानंतर सगळी वानरसेना सुग्रीवाचं सगळे आलेले. आणि श्रीरामांच्या मनात हे इतकं खोलवर आहे की यांनी आपल्याला, आपण एका अरण्यात होतो, जंगलात होतो, वनात होतो, काहीही नव्हतं आपल्या हातात धनुष्याशिवाय. किती म्हणजे आपण कमनशीब होतो. यांनी एवढी मोठी कार्य आपल्यासाठी केली. प्रत्येक वेळी किती बेचैन झालो की काही नाही आहे यांना द्यायला.
आता सगळंच आहे, आता संपत्ती पायाशी लोळत होती. आता प्रत्येकाचा अतिशय गौरव करायचं त्यांनी ठरवलं आणि असं एकेकाला सिंहासनावर बोलवून त्याचं कौतुक केलेलं आहे. प्रत्येकाची माहिती अयोध्यावासियांना सांगितलं, प्रत्येकाचा पराक्रम सांगितला. आणि आता हनुमानाची वेळ आलेली आहे. आणि आता हनुमानाची वेळ आली आहे. हनुमानाचं नाव घेतलं गेलं. नंतर हनुमान आता यायला लागलेला आहे, सिंहासनाकडे यायला लागलेला आहे. आणि आता तो सिंहासनाकडे येईपर्यंत त्याच्या अगदी शूरवीरतेच्या कथा अगदी सीतामाई सुद्धा अतिशय आनंदित होऊन सांगत होती की असं झालं तसं झालं. आणि सगळ्यांना ते दोघंजण भरभरून सांगत होते की हा सगळ्यात शूर पराक्रमी वीर आहे. अशा त्याच्या कथा सगळ्या सांगून झाल्या. आणि प्रभू श्रीराम आसनावरून उठले. हा आपल्या गुडघ्यावर बसलेला अतिशय नम्र सेवक म्हणून त्याला उभं राहायला सांगितलं श्रीरामांनी आणि त्याला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिलं. त्याला अतिशय आनंद झाला आणि त्याच्या कामगिरीची परतफेड उभ्या आयुष्यात मी करू शकणार नाही असं श्रीरामांनी जाहीर केलं. सीता म्हणाली की हनुमानाचा गौरव हा विशेष गौरव आहे. आणि मग त्या संकोची हनुमानाला काहीतरी द्यावं. आता श्रीराम पण जवळ आहेत, आता अगदी धडधडीतपणे आपण देऊ शकतो असं तिला वाटलं. आणि मनापासून म्हणजे माझ्याकडून हनुमाना तुला काहीतरी, कारण हे तर काय कोणाला सांगितलं नाही, पण इतक्या कठीण परिस्थितीत इतका छान तो तिला भेटायला आला आणि श्रीरामांची सगळी बातमी तिला देऊन तिची काळजी नष्ट केली. म्हणजे केवढं तिचं मन त्यांनी बदलून टाकलं हे ती कधीही विसरणार नाही. तिने स्वतःच्या गळ्यातला हिऱ्यांचा हार काढून दिला. सगळे जण आश्चर्याने सगळे नगरवासी पाहत राहिले. आणि त्यांनी काय केलं, त्याचा चेहरा पडला, हनुमानाचा चेहरा पडला आणि त्याने एक एक हिरा जो आहे फोडायला सुरुवात केली. फोडायला लागल्यावर सगळे नगरवासी त्यांना आश्चर्यच वाटलं. श्रीराम म्हणाले की हा उगीचच काहीतरी करणार नाही, बघूया काय करतोय ते. तो दोघेही जण बसून पाहत होते. आणि नंतर काही अजून सापडत नाही फोडल्यावर म्हणून चुरा करायला लागला. प्रत्येक हिरा त्यातला त्यांनी चुरा करून टाकला. आणि मग सगळ्या नगरवासियांनी त्याची थट्टा केली आहे, थट्टा अक्षरशः. तर का तू असं केलंस असं खालून लोक विचारत होते. त्याला जाब मागितला तर तो म्हणाला, अत्यंत शांतपणे तो म्हणाला, यात मला कुठेही श्रीराम प्रभू आणि सीतामाई दिसलीच नाही. एवढा फोडून पाहिलं, एकाही कणात हिऱ्याच्या कोणी दोघांपैकी कोणीही नाही. आणि मग तरीसुद्धा म्हणजे श्रीरामांना कळलं त्याचं काय प्रेम आहे, पण तरी नगरवासियांना नाही ना कळलं अजून. तर सगळे नगरवासी म्हणत होते, म्हणजे कुणी काय त्याची थट्टा करायला लागला. अरे एवढा मौल्यवान हार घरी घेऊन गेला असतास तर कुठे श्रीमंत झाला असतास, काहीच आयुष्यात तुला करायला लागलं नसतं. आणि एवढा मौल्यवान हार सीतामाईंनी सुद्धा कसा दिला, आश्चर्यच वाटतंय आम्हाला तुझ्यासारख्याला. काहीच तुला विवेक नाही, विचार नाही. आणि त्याला कोणीतरी एक जण असं म्हणाला शिवाय की तू हे असं का केलंयस, बाकी सगळ्याला तू तुच्छ समजतो, अगदी हिऱ्यालाही तुच्छ समजतो. ह्याचा अर्थ तुझं हे जे हृदय आहे हे सुद्धा तुच्छ आहे, कारण त्याच्यात सुद्धा श्रीराम आणि सीता कुठे आहेत. काय केलं त्यांनी, काय केलं असेल, किती भक्ती आहे त्याची श्रीरामांवर. आपल्या नख्यांनी त्यांनी आपली छाती फाडली. सुरुवातीला रक्ताचा धारा वाहू लागल्या. सगळ्यांना वाटलं हा विचित्र प्राणी दिसतोय, असं का करतोय हा. काही वेळाने त्याच्यामध्ये श्रीराम आणि सीता आसनावर बसलेले आहेत असं दृश्य सगळ्यांना दिसलं. बरं, हनुमानाच्या कथा ही कथेसाठी नाही आहे, पुराण कथा नाही आहे बरं काही. हनुमानाच्या हृदयामध्ये खरोखरी हृदयामध्ये इतकं प्रेम की श्रीराम आणि सीतामाई हे आहेत हृदयामध्ये. जेवढा प्रेम
श्रीरामांना तो देतोय तेवढं सीतामाईला सुद्धा सुख मिळावं आणि दोघांनी छानपणे आनंदी राहावं असं त्याला वाटतंय. तर त्याच्या हृदयात सीतामाई आणि श्रीराम प्रभू आहेत हे सिद्ध त्यांनी तर केलं हो, पण इतरांना ती दृष्टी सुद्धा दिली ना त्यांनी. संजयाला जी दृष्टी होती तशी दृष्टी इतरांना दिली की त्याच्या हृदयात नुसतं रक्त पाहू नका तुम्ही, तर श्रीराम आणि सीता तुम्हालाही दिसतील जे माझ्या हृदयात आहेत. आश्चर्य सगळे त्याच्या पुढे. सगळ्यांनी त्याच्या पायावर अक्षरशः लोळण घेतली. आणि श्रीराम आणि सीतामाई तर विचारू नका, डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रुधारा त्यांच्या वाहत होत्या. आणि सीतामाईने त्याला रत्नांचा हार देणं, हिऱ्यांचा, हे किती मौल्यवान होतं हे आत्ता सगळ्या नगरवासियांना समजलेलं आहे. आपण आज आता इथे थांबूया. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.